पोहोचलास का? 10 मिनिटं उशीर झालाय. वाट बघतीये मी. अरे बापरे, 10 मिनिटं? फारच उशीर झाला नाही? कर चेष्टा कर सारखी. अगं चिडतेस काय? मग काय तर. अगं हो, कामातच होतो. आता असं कसं सांगायचं? एक्सक्यूज मी, बायकोला फोन करायची वेळ झाली आहे, मला सोडा. तसंही हे लोक खूप कोऑपरेट करतात ग. हो रे, मला समजत नाही का? एरवी काही नाही, पण आज काय माहित काय झालंय मला. मला माहिती ना. अ काय? हॅलो, अगं आपली अॅनिव्हर्सरी उद्या. किती वाजलेत? 11:30 होऊन गेले बघ. अरे वा मिस्टर दीपक, आपल्या लक्षात आहे तर. ए, व्हिडिओ कॉलवर बोलूया. लेखी और पूछ थांब एक मिनिट. हा हां, कर रिसीव. हा. वाव, नेहमीप्रमाणे सुंदर दिसतेस. थँक्यू. आणि तू हँडसम. आता नुसतं बघतच बसणार आहेस की बोलणार पण आहेस? हा तर काय म्हणत होतो आपण? लक्षात? कोई शक? आशू, ही रात्र आपल्यासाठी स्पेशल असते ना. संध्याकाळी जमलं तर आधीच लॉंग ड्राईव्ह, मग डिनर विथ कॉकटेल्स, आणि मग घरी आल्यावर. श्श, काही काय बोलतोस रे? कुणी ऐकेल ना. दीपक, अरे बोल ना काहीतरी. हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है. ए बरं ऐक, पिल्लू गेली का आजीकडे? पोचल्याचा फोन आला ना, मी पोचले ना? हो हो, गेली, पोचली आणि फोनही आलाय. खरं तर तुझे एकटं राहणं मला आवडत नाही, पण. अरे, तू येणार होतास ना. पण तुझी ही अशी नोकरी, गेलास की 4-4 महिने दर्शन होत नाही तुझं. ती कंटाळते रे. आणि तिकडे निदान तिची तर भावंड तरी आहे. हो ग, कळतंय मला. आणि अजून फक्त थोडेच दिवस. आपलं स्टेटस अजून भारी असायला हवं. सगळी सुख हवी आहेत मला, आणि तुम्हालाही द्यायचे. खूप स्वप्न आहेत माझी. अरे पण बरं सोड, ते जाऊ दे. तू कधी येतोय सांग? हे काय, 3-4 दिवसात पोचतोच. बाकी काय म्हणतोय तुझा जिवलग मित्र रवी? बरं आहे ना सगळं? तू पण ना, इकडे मी तुझी वाट बघते आणि ओहा, अगदी छान आहे हो तो. चला, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण फोन ठेवायचा. आता का? हॅपी अॅनिव्हर्सरी डार्लिंग. हॅपी अॅनिव्हर्सरी. बाय. बाय. हॅलो. हाय आशू. हाय रवी. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. काय मग, कशी आहेस? आज खूप खुश असशील ना? का? ओह, अॅनिव्हर्सरी म्हणून. कसलं काय रे? का ग, असं का म्हणालीस? मग तू असं का विचारलंस? अगं कुठे आहे तुझा हिरो? आलाय ना दीपक. का माझ्या जखमेवर मीठ सोडतोयस? अशी चेष्टा करू नये रे. अगं एक मिनिट, आत्ता लक्षात आलं माझ्या. तुम्ही दोघं मिळून माझी चेष्टा करताय ना? रवी प्लीज. ओके ओके. अगं त्याला मी बघितलं आज इथं पुण्यामध्ये अर्लीपणी, म्हणून विचारतोय. कसं शक्य आहे? आणि मी सांगतेय ना तो नाही आलाय. रवी, व्हॉट आर यू ट्राइंग टू प्रूव्ह? हे नथिंग आशू. अगं मी असं काही का करेन? ओके, आय एम सॉरी. आता नीट सांग. अगं तेच काय झालं, आमच्या कंपनीची मीटिंग होती इथं मॅरेटला. हां. आणि मीटिंग झाल्यावर आम्ही बसलो होतो गप्पा मारत लॉबीमध्ये, आणि मी अचानक दीपकला बघितलं. खूप हायफाय लोकांबरोबर होता तो. ते ऑडीमध्ये बसले आणि निघून गेले. पण कदाचित तू म्हणतेस तसं मला भास पण झाला असेल. हां, तसंच असेल.
तू येण्याआधी मी त्याच्याशीच तर बोलत होते. 3-4 दिवसांनी येतो म्हणाला. ठीक आहे, आय एम सॉरी. खुश? बरं ते सगळं सोड. उद्या काय करायलास ते सांग. का रे? अगं तुझ्यासाठी, म्हणजे तुमच्या दोघांसाठी सुद्धा एक सरप्राईज आहे. लंचला भेटूया. चालते की. रवी, तू इतके वर्ष पुण्यात आहेस पण तुझा कोल्हापुरी बाज काही गेला नाही अजून. विषय काय? चल, हॅपी अॅनिव्हर्सरी वन्स अगेन. थँक्यू सो मच. चल. बाय. काय रे बाबा, ट्रॅफिक हे वाक्य आलंच पाहिजे ना, आपलं पालुपद असतं तसं. अरे इतक्या दिवसांनी मी घरी आलोय आणि इथं कोणीच नाही. डार्लिंग, मी आलोय. आशू, आशू. दीपक, अरे रे रे, काय बघितलं मी. चालू दे तुमचं, चालू दे. मी जाऊ का दारातूनच? गप रे. पण तुम्ही इतक्या लवकर कसे आलात? अगं ती गंमतच आहे. मी गेलो एअरपोर्टला तर हा बाहेरच उभा होता. अगं नशीब मला लवकर जायची बुद्धी झाली. अगं असं काय बघतेस, ते माझं फसलेलं सरप्राईज आहे. अरे यार ते सोडा आता. मी आलो याचा आनंद नाही झालाय का तुम्हाला? चिडला मुलगीच. सगळे सरप्राईजच देत बसा. एक याने दिले आणि आता तू. सरप्राईज? काय सरप्राईज दिले म्हणे लाडक्या मैत्रिणीला रवीनं? हा काय रे? अरे बोल. बघ, तू काय चिडवू नकोस हा. हे बघ. बघू. अरे वा, क्या बात. गोवा, फारच मोठं गिफ्ट दिलंस. थँक्यू मित्रा. चला. कधी निघायचंय? 2च दिवसात? डार्लिंग, खरा तयारी. उद्या. चला मी निघतो आता. हॅव अ नाईस टाइम. नो बर्ड्स. येस, थँक्यू. बाय. बाय. अरे रवी, उद्या ये रे, डिनरला जाऊ. हो हो नक्की. होम, स्वीट होम. यावेळी आहेस ना रे जास्त दिवस. आले आले असले प्रश्न विचारू नयेत ग. किती दिवस सगळं एकटीनं करत राहायचं रे. गैरसमज करून घेऊ नकोस. कष्टांबद्दल काही नाही, पण आनंदाचे दुःखाचे क्षण फोनवरून शेअर करायचे. आशू. शी, मला नीट सांगता पण येत नाहीये. आशू, अगं मला समजत नाही असं वाटलं का तुला? अगं पण नोकरी करणं तर भाग आहे ना. हो, पण ती अशीच असायला हवी का? घरापासून लांब ठेवणारी,
अगं मी काय एकटा आहे का अशी नोकरी करणारा? आणि पैसे त्याशिवाय का काही चालतं? तो काय रे, कितीही मिळाला तरी कमीच आहे. एक्झॅक्टली. आणि तो आपल्याकडे असायला हवा भरपूर. म्हणूनच तर कष्ट करतोय मी. आशू आशू आय एम सॉरी. अगं माझे प्रयत्न चालूच आहेत आणि मी लवकरच असेन तुझ्यापाशी कायमचा. दीपक, मीच सॉरी, पण प्लीज समजून घे रे मला. चल, मी कॉफी करते. सोड ना. आज जेवायला तुझ्या आवडीचा मेनू आहे. अरे वा, खात्री होतीच मला. लव यू. आता कुणाला फोन बिन करू नकोस हं? हां. सुट्टी घेतली आहे म्हणून काम संपतात असं होत नाही. पण नाही लावणार, काळजी नको करू. गुड बॉय. हा 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 हा. आशू, आय वॉज मिसिंग दिस कॉफी. मस्त झाली. मी काय म्हणत होतो, हं. आणायचे आपण बाहेर चाललोच आहोत, तर येताना आईंकडे जाऊ आणि मनूलाही भेटू. फार तर राहू एक दिवस. अगदी माझ्या मनातलं बोललास. पण तिला आणायचं नाही का आपल्या बरोबर? ओह, म्हणजे तू लगेच जाणार आहेस तर? अगं मला पूर्ण बोलू तर दे. हो, यावेळी कदाचित जावं लागणार आहे मला. एक प्रोजेक्ट अडकला. आशू, आता चिडू नकोस ना. आहेत ते दिवस मस्त घाल. बरं, तुला काहीतरी बोलायचं होतं. मी म्हणत होतो, तू आईंना इकडेच का नाही बोलवत राहिला? काही प्रश्न तरी सुटतील. चालेल, विचारते तिला. हे आता चिडू नकोस ना. नाही रे, नक्की ना? नक्की. मग करायची काय अॅनिव्हर्सरी साजरी? दीपक, अहो पण हे कसं शक्य आहे? अहो पण मी नाही 8-10 दिवस आधीच सांगितलं होतं तुम्हाला. बर, येस येस, आय विल सी टू इट. आल्यानंतर बघतो. हो हो, मी 4-5 दिवसात पोहोचतोच. डोंट वरी. शुअर. बाय. आशू, अगं आवरलं का नाही? चल, उशीर होतोय. हो हो, आलेच.
अरे तुला सांगायचंच राहिलं, हल्ली ना माझ्या पोटात दुखतं. 2-3 वेळा तरी झालंय अरे असं. चल ते नंतर बघू. हॅलो रवी. हा बोल ना. अरे येतोयस ना? अरे हे काय आलोच, पार्किंग मध्येच आहे. हा ये लगेच. आशू, अगं माझं पाकिट कुठे आहे? तुझ्याशिवाय माझं काही होणार नाही बघ. आशू, अगं नको ना असं. अगं एक इश्यू आहे, तो सोडवणं थोडं इम्पॉर्टंट आहे, म्हणून जावं लागतं. बरं मी येईन लगेच 1 महिन्यात, प्रॉमिस. हा कमॉन स्माईल. चला निघू का मी आता? रवी तू थोडा वेळ इथेच थांब. शी विल नीड यू. काळजी घे रे. मी त्याला खाली सोडून. आशू, अगं इट्स ओके. अगं हे काय नवीन आहे का आपल्याला? आणि बोललंय ना, येईल तो लवकर. तुला का होतंय बोलायला? ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अच्छा असं असतं का? आशू, आशू हा काय झालं? रवी, मला एकूणच दीपकचं वागणं जरा विचित्र वाटलं रे. असं का ग? मी सांगितलं ना त्याला की मला त्रास होतोय. कॅज्युअली घेतलं रे त्यानं. काय तरी सुचत. अगं त्याची गडबड बघितलीस ना तू, आणि मी आहे ना. कधी टाळले का मी तुला? नाही रे, तुझा नेहमीच आधार वाटतो. पण ते पण नाही की बिन नाही. चल मी निघतो आता. काळजी घे, कारण काय वाटलं तर फोन कर मला लगेच. चल. रवी, आज थांबशील? रंगदेवता आणि नाट्यरसिक यांना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत शब्दमाग प्रस्तुत एकांकिका घात, द बिट्रेयर. लेखन अतुल कुलकर्णी. कलाकार दीपक श्रीराम ठुसे, रवी आदित्य आडके, डॉक्टर सोनाली मोघे आणि अश्लेषा अमृता देशपांडे. विशेष आभार सुप्रिया कुलकर्णी आणि आरती भट. नेपथ्य, प्रकाश, संगीत आणि दिग्दर्शन अतुल कुलकर्णी. सहर्ष सादर करत आहोत तूत एकांकिका घात.
हॅलो रवी, रवी लवकर ये, माझ्या पोटात खूप दुखतंय. लवकर. आई गं, वाढतच चाललंय. आई. आशू, रवी, अगं काय झालं? थांब. रवी माझ्या पोटात खूप दुखतंय. अरे ठीक आहे, थांब. ॲम्ब्युलन्सला फोन करतो, आपण हॉस्पिटलला जाऊ. नको नको, मला अजिबात सहन होत नाहीये. आपण गाडीने जाऊ. अगं पण तुम्हाला जमेल का? हो, नाही तर जीव जाईल ठीक माझा आहे, थांब थांब आता. थांब. मला दीपकला कळवू दे. लवकर. हॅलो दीपक. हा रवी बोल. अरे आशूला खूप त्रास होतोय रे. काय काय होतंय? अरे डॉक्टरला बोलवलंस का? अरे नाही, मी तिला हॉस्पिटलला घेऊन चाललोय आता. हॉस्पिटल? बरं ऐक, तिला ना सर्वोदयमध्ये घेऊन जा. तिथे माझी ओळख आहे, डॉक्टर मनीष. त्यांना माझं नाव सांग. आणि हो, मला कळवत राहा काय होतंय ते. काळजी घे. हो ठीक आहे, चल ठेवतो मी आता. चल. बरं झालं मी येताना माझ्याकडची चावी घेऊन आलो. चल. आई गं. सावकाश. मिस्टर रवी, हा डॉक्टर मीच. आपल्याला लगेच ऑपरेशन करावं लागणार आहे. एनिथिंग सिरियस डॉक्टर? नो, पण कधीपासून होत आहे त्रास डॉक्टर त्यांना? काय झाले? म्हणजे एक 2-3 महिने होत आले. अपेंडिक्स कधीही बस्ट होईल अशा स्टेजला आहे. वेळेवर आला. आणि अजून एक, पेशंट खूप घाबरलाय. लोकल अनेस्थेशिया देऊन उपयोग होणार नाही. बाय द वे, पेपर तुम्हीच साईन करणार आहात ना? हो मीच करणार, पण डॉक्टर मनीष. ही इज विथ द पेशंट. तुम्ही चला माझ्याबरोबर. अँड डोंट वरी, शी विल बी फाईन. हे कसं शक्य आहे? काही चुकलं असेल का? पण मी तर 2दा टेस्ट केली आणि ती पण पॉझिटिव्ह आली. काहीच कळत नाहीये. दीपक काय म्हणेल? ये रवी, अगदी वेळेवर आलास. काय मग आशू मॅडम, कसं वाटतंय? 1 महिना होऊन गेला. खूप बरं आहे. थँक्यू सो मच रवी. ए, तुला आता ते टिपिकल डायलॉग ऐकायचे आहेत का?
ते दोस्ती में नो सॉरी अँड असं नाही रे. झालं तर मग. अरे मला एक नाही समजलं, तू आईला का नाही बरं बोलवून घेतलंस? तिला कशाला उगीच त्रास. आणि मनू पण चांगली रमली रे तिकडे. अगं हे मी विसरलोच बघ, तुझ्या आवडीचं आईस्क्रीम आणले, आलोच मी फ्रीजमध्ये ठेवून. काय मग अशू, कशी आहेस? काय वाटतंय? ठीक आहेस ना? अगं बोल काहीतरी. रवी, अजून एक प्रॉब्लेम झालाय. आता आणि काय झालं? कसं सांगू रवी, आय थिंक ऍक्च्युली आय एम प्रेग्नंट. म्हणजे अरे अरे हे तर गुड न्यूज असायला हवी ना. हो खरं तर, पण दुर्दैवानं तसं नाहीये. अगं तू काय बोलतेस, तुला समजतंय का? आणि इतक्या सहज कसं काय बोलू शकतीस? सहज नाहीच. गेले कित्येक तास मी या दडपणाखाली काढलेत. अगं पण दीपक तर आत्ताच आला होता ना. रवी, जरा कॅल्क्युलेट कर. तितकं तर तुलाही कळत असेल. आणि तो आला तेव्हा आमच्यात तसं काही घडलं नव्हतं. अगं पण तुम्ही दोघं किती खुश होता. आशू, तुमच्या दोघांमध्ये माझ्यामुळं. नाही रवी, तो आपल्याला चिडवतो, टोमणे मारतो, पण त्यापुढे त्याच्या मनात काही असेल असं वाटत नाही मला. बर, दीपकशी बोललीस का? नाही अजून. सगळ्यात आधी तुलाच सांगितलंय. माझे पिरियड्स मिस झाले ना, म्हणून मी डॉक्टरांना फोन केला. थोडं अनइझी पण वाटत होतं. ते म्हणाले प्रेग्नन्सी टेस्ट करून बघा म्हणून. मग काय होणार का आता? काय माहित, मला तर काहीच कळत नाहीये. आय वॉज नॉट ॲट ऑल एक्सपेक्टिंग दिस. दीपकची रिॲक्शन काय असेल कुणाच ठाऊक. एकदा वाटलं अबॉर्शन करून घ्यावं, पण इतकं सोपं आहे का ते? बरं, तो आता कधी येईल असं त्याच्या कालच्या बोलण्यावरून वाटलं. मला ना आता काय बोलावं हेच समजत नाहीये. बरं ते सगळं सोड, तुझी माझ्याकडून काय अपेक्षा आहे? फक्त राहा माझ्या बरोबर. ते तर मी कायमच आहे. बरं, तू आता गेलास तरी चालेल. मी दीपकशी बोलते. एकटं असताना बोललेलं बरं. ठीक आहे. आणि हो, अजून एक, काहीही वेडवाकडं करायचं नाही. आणि जे काय होईल ते मला लगेच फोन करून सांगायचं. चल, काळजी घे. हॅलो हा आशू, दीपक, फ्री आहेस? बोलू? आशू डार्लिंग, अगं तुला असा प्रश्न पडावा, बोल ना. दीपक, मी प्रेग्नंट आहे. काय काय सांगतेस काय? आशू, इट्स अ ग्रेट न्यूज. कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ अस. आशू, काय बोलतोयस तू? भानावर आहेस का? अगं तूच म्हणालीस ना तू प्रेग्नंट आहेस. अरे पण हे कसं शक्य आहे? अगं असं काय करतेस? आपल्यात तसं काही झालंय का? अगं आपला हनीमून, आणि जितकं झालं तितकं पुरेसं झालं असेल की. दीपक प्लीज, ही वेळ चेष्टा करायची नाहीये. म्हणजे हे मूल माझं नाही? माझंही नाही. ए, उगा चुल्लू बनवू नकोसा मला. असं कसं होईल? अरे मी खरं बोलतेय. तू म्हणतेस त्या अर्थी हे मूल माझं नाही, मग कुणाचं आहे? काय केलंस तू आशू? आशू, रवी, दीपक जस्ट शट अप. तोंडाला येईल ते बोलू नकोस हा. बरं मी येतो शक्य तितक्या लवकर.
दिस इज व्हेरी सिरियस. आणि हो, कृपा करून मी येईपर्यंत अजून काहीही वेडेपणा करू नका. आपण बोलू. हॅलो रवी, हा बोल ना शू. पोचलास का रे? नाही पोचतोय. दीपकशी बोलणं झालं का तुझं? हो झालं. आधी तर त्याला आनंद झाला आणि नंतर त्याच्यातला नवरा जागा झाला. माझं ना आता डोकं बधीर झाले. असं बधीर होऊन कसं चालेल रवी? जरा विचार कर. मी तर खोटं बोलत नाहीये. माझी खात्री आहे आमच्यात तसं काही झालं नाहीये. मग मग हे काय आहे? अशू शांत हो, शांत हो. बरं ऐक, पुन्हा एकदा चेक करतीस का? मी ऑलरेडी 2दा चेक केलंय. म्हणजे आता वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा तर. बघ काही सुचतंय का? चल मी फोन ठेवते आता. मला शांतता आणि विश्रांती दोन्हीची गरज आहे. दीपक! दीपक थांब. मला अजूनही पटत नाहीये. पण मग तू सांग खरं काय ते. तुला लाज वाटत नाही का रे असं बोलायला? आता एकतर गोळ्या घेऊन पाडून टाकणं नाहीतर अबॉर्शन, हा एकच उपाय आहे. मला वाटतं आपण थांबूया. गर्भ जर काय ॲबनॉर्मल नसेल तर आपण हे मूल होऊन देऊ. आणि तसंही आपल्याला दुसरं मूल हवंच होतं की. तुझं डोकं फिरलंय का दीपक? तुला नाही वागवायचंय 9 महिने आणि या परक्याकडा सोसायची माझी तयारी नाही. अगं पण मला काय म्हणायचं ते तरी ऐक. अशू, दीपक म्हणतोय ना ते अगदी बरोबर आहे. आणि तू तो म्हणतोय तसंच कर. ये रवी ये. अगदी देवासारखा आलास बघ. बघ आता तरी ऐक. अगं रवीवर तर विश्वास आहे ना तुझा? रवी, तू सुद्धा? तू असं वागशील असं वाटलं नव्हतं. तुला मित्र हा म्हणाला. हा हा अशू, काहीतरी बोलून जाशील आणि नंतर पश्चाताप बोल बरं का? तो तर होतोच आहे. बरं, तुझ्या या अशा निर्णयानं दीपकचं मात्र खूप मोठं नुकसान होईल बरं का? एक्झॅक्टली. बरं झालं तूच नाही म्हणजे. तुला काय म्हणायचंय रवी? जरा नीट सांगशील? ऐक, मागे तुला मी बोललो होतो आठवते? मी दीपकला बघितलं. हो. ते खरंच होतं. मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी शांत बसलो. पण हे सगळं झाल्यानंतर मी सगळी चौकशी केली, सगळे धागे जोडले. म्हणजे कसली चौकशी, कसले धागे आणि तू काय? सांगतो ऐक. अगं मला पण समजेना की सुरुवात कुठून करू. नंतर माझ्या लक्षात आलं माझे काका रिटायर्ड पोलीस कमिशनर आहेत. आणि तुला तर माहितच आहे पोलिसांचा पहिला संशय हा जवळच्या लोकांवर असतो. अगं त्यांच्या मदतीनं मी हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. त्या लोकांना शोधलो. काकाच बोलले त्यांच्याशी. दुसरा धागा होता हॉस्पिटल. कारण ही सगळी गडबड तुझ्या ऑपरेशन नंतर चालू झाली. आणि हे सगळे धागे जोडल्यानंतर मला जे समजलं त्यानं तर मला धक्काच बसला. म्हणजे अगं हे सगळं यानंच घडवून आणले. तुझ्यात दुसऱ्याच कोणाचं तर बीज ट्रान्सफर केले आणि तू सरोगेट मदर बनणार आहेस. काय? दीपक तू? या पुढचं रात्र आधीच दीपक तू सांगणार की मीच बोलू? सांगतो.
मला काही इलाजच नव्हता. मला असं करायचं नव्हतं, पण त्यांनी मला धमकी दिली होती. हो हो, मी सरोगेशनसाठी बाई शोधत होतो. म्हणजे याआधी 3 केसेस सक्सेसफुल झाल्यात, ही चौथी. खूप पैसे मिळाले मला, म्हणूनच माझी हाव वाढली. याही वेळेला एक बाई तयार झाली, पण ती अचानक गायब झाली. ऍडव्हान्स पैसे घेतले होते, प्रेशर होतं, मला काहीच सुचत नव्हतं. रवीनं मलाच बघितलं त्या लोकांबरोबर. खूप मोठी पार्टी आहे, भरपूर पैसे मिळणार होते मला. आणि आशू, त्याच वेळेला तुला ऍडमिट करावं लागलं. माझं नशीब चांगलं होतं, मला तुझी मेन्स्ट्रुअल सायकल माहिती होती. सगळं सगळं जुळून आलं. आणि आशू, हात लावायचा नाही माझ्या अंगाला, समजलं? सगळं केलंस माझं, तेही पैशांसाठी. असं काय मागितलं होतं रे मी तुझ्याकडे? रवी, अरे याच्या बुद्धीचा, हुशारीचा किती अभिमान होता मला, पण याच्या डोक्यात इतका कचरा भरला असेल असं वाटलं नव्हतं. शी, शेम ऑन यू दीपक. चला, मी निघतो आता. किती मोठा गुन्हा करून बसला हो दीपकराव. थांब रवी, दीपक, उद्या मी हॉस्पिटलमध्ये जाणार. हा गर्भ तर मला नकोच आहे, पण आता तू मला आणि मनूलाही गमावलंयस. आशू, I'm sorry. हीच तुझी शिक्षा. आशू, नो, यू डिझर्व दिस. आशू, अरे रवी, अरे नका रे मला सोडून जाऊ. अरे चूक झाली माझ्याकडून, चूक झाली.